वय होत चाललं होतं. स्थळ बघितली गेली, पण सगळीकडे नकारच नकार. घरच्यांच्या चेहऱ्यावरती काळजी होती आणि तिने शेवटी रडत रडत फक्त एकच म्हटलं, स्वामी तुम्हीच ठरवा माझं नशीब. ही प्रचिती आहे सौ नेहा ढवळे या भक्तिनीची. ती 30 वर्षाची होती. शिक्षण, नोकरी सर्व उत्तम होतं, पण 5 वर्षापासून लग्न जमेनाच. एक ना एक स्थळ बघितली. कधी जात जुळत नव्हती, तर कधी कुणाला चेहरा आवडत नव्हता, तर कधी कुणाच्या अपेक्षा जास्त. आईवडील पूर्ण हताश झाले. नेहा मनातून खचली. ती रोज रात्री फक्त स्वामींची प्रार्थना करायची आणि त्यांना म्हणायची, स्वामी एक वेळचा तुमचा निर्णय असो, पण माझा होकार असू द्या. एक रात्री ती रडून झोपली आणि स्वप्नात तिला झपाटून टाकणारा अनुभव आला. स्वामींनी तिच्या हातात पिवळ्या फुलांचा हार देत असं म्हटलं, बाळा हा स्वीकार आहे, चिंता करू नकोस. नेक्स्ट डे सकाळीच एका नवीन स्थळावरून फोन आला. सगळं अगदी सुरळीत, सहज आणि आनंदात घडलं. त्या मुलाकडनंही होकार आला. दोघांचं लग्न जमलं. त्या मुलालाही स्वामींवरती श्रद्धा होती. त्यांच्या लग्नात स्वामींच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला. जे काही सर्व जमलं नाही ते स्वामींनी केलं. जे काही वर्ष जमलं नाही ते स्वामींच्या एका होकाराने पूर्ण झालं. श्रद्धा म्हणजे वाट बघणं आणि स्वामी म्हणजे उत्तर देणं. जर तुमच्याही आयुष्यात काही अडथळे असतील तर ही प्रचिती तुम्हाला सांगते, स्वामी काही गोष्टी उशिरा देतात, पण वेळेवर देतात. जर ही प्रचिती तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा, स्वामी माझं नशीब ठरवा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.